नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवले आहे. त्यानंतर आपण काजू, बदाम आणि मनुका फ्राय करून घेणार. फ्राय म्हणजेच रोस्टेड करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. चांगलं क्रंची होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. नंतर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. नंतर कढईमध्ये तेल तूप न घालता आपल्याला बेसन फक्त भाजून घ्यायचं आहे. ते सुरुवातीस मी तूप वापरलेले नाही आहे, फक्त बेसनच आहे. चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये मी पाण्याचा हबका मारून थोडं मिश्रण असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे तूप वापरलेलं आहे. इथे मी 4 चमचे तूप वापरलेले आहे. नंतर हे पण असं खमंग भाजून घ्यायचं आहे. नंतर मी एका प्लेटमध्ये चाळून घेतलेलं आहे, कारण जेवढ्या गुठळ्या वगैरे असतील त्या निघून जातील, त्यासाठी मी हे चाळून घेतलेलं आहे. नंतर आपण इथे बेसनचे लाडू रवाळ लागण्यासाठी टाळ्याला चिकटू नये यासाठी मी इथे भाजलेला असा रवा, खमंग भाजलेला असा रवा वापरलेला आहे. मिश्रण सगळं थंड झालेलं आहे. हे बघा, आता थोडं करून मी लाडू करून घेणार आहे. इथे वेलची पावडर टाकलेली आहे मी 1 चमचा. त्यानंतर आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. नंतर पिठी साखर इथे मी थोडं करून मिश्रण मिक्स करून घेते आहे. पिठी साखर, बेसन वगैरे, रवा वगैरे ह्याचं मिश्रण आपण थंड झाल्यावरतीच मिक्स करायचे. जर आधीच गरम असताना मिक्स केलं तर त्यामध्ये आपल्याला गुठळ्या मिळतील. त्यासाठी आपण सगळं मिश्रण थंड झाल्यानंतरच लाडू वळून घ्यायचे आहेत. आता इथे मी सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर इथे कडकडीत तूप यामध्ये घालणार आहे. हे बघा, थोडं करून आपण हे तूप घालून घ्यायचं आहे. सुरुवातीस आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. तूप गरम असल्यामुळे आपण हे हाताच्या साहाय्याने मिक्स करू शकत नाही, हाताला चटके बसू शकतात. त्यासाठी मी सुरुवातीस चमच्याने मिक्स करत आहे. नंतर हळूहळू मिश्रण थोडं थंड झाल्यावरती आपण हे हळूहळू हाताने मिक्स करा. जेवढं आपण हाताने मिक्स करू तेवढं चांगलं आपले लाडू बनते. आता मी हळूहळू हे बघा, आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया. असं एक करून आपण ड्रायफ्रुट्स आपण आधीच घातले, त्यामुळे आता आपल्याला फक्त लाडू वळत घ्यायचे आहे. हे बघा, सुरुवातीस मी एका हातानेच करून घेतलेलं आहे. नंतर मग आपण दोन्ही हाताच्या साहाय्याने लाडू करून घ्यायचे आहेत. हे बघा, असं आपण गोल फिरवल्यानंतर आपला लाडू हा गरगरीत गोल आणि छान असा बनतो. हे बघा, त्याला एक वेगळीच अशी चकाकी येते. त्यासाठी आपण असं हा गोल फिरवल्यानंतर आपला लाडू हा असा सुंदर असा तुकतुकीत आणि चकचकीत दिसतो. त्यासाठी पुढचे लाडू पण आपण असेच करून घेऊया. पुढचे पण लाडू आता हे बघा, दुसरा लाडू पण मी तयार केलेला आहे. हे बघा, सुंदर असे लाडू आपले. इथे आपण पाकाचा उपयोग केलेला नाही आहे, आपण पिठी साखर थंड झाल्यावरच केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आपले लाडू झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते कसं झालेलं आहे. टाळाला न चिकटणारे असे हे लाडू नक्की घरी ट्राय करून बघा. हे बघा, आता मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, मस्त असे रवाळ लाडू बनलेले आहेत. बाय बाय, थँक्यू, टेक केअर.